जय श्रीराम मंडळी, आज आपण आलेलो आहोत गोमय गणपती पाहायला। तर माझ्या पाठीमागे मित्रांनो हा गोमय गणपती तुम्ही पाहू शकता। पंचगव्य म्हणजे गायीपासून येणारे 5 पदार्थ, त्यापैकी गोमय हा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो। गोमय वसते लक्ष्मी हे तर सुभाषित पण आहे आपल्याकडे। गोमयामध्ये म्हणजेच गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी मातेचा आणि 33 कोटी देवतांचा वास असतो। आता ह्या गोमयापासून आपण जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती बनवतो तेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतोच, पण त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळत असते। आणि घरामध्ये जेव्हा आपण गोमय गणपती बाप्पा ठेवतो तर त्यापासून आपण अनेक चांगल्या गोष्टींना आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो। थोडक्यामध्ये गणपती बाप्पा म्हणजे आरंभीची देवता असते। आता आरंभीची देवता म्हणजे काय, तर कुठल्याही आपण जी सृष्टीचा आरंभ असतो, सृष्टीचा आरंभ जो करतो, तर त्याच्यामध्ये जी साधारणतः शेतामधली माती, देशी गाईचं शेण आणि मग त्याच्यावरती आपण पंचामृताचा वर्षाव आणि अभिषेक करतो। ह्याच्या माध्यमातून आपण त्या मातीला सुपोषित करतो आणि त्यानंतर काही दिवस त्याला तसंच ठेवून ते जे मातीचं कल्चर बनलेलं आहे ते आपण जमिनीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्ये आपण विसर्जित करतो। विसर्जित केल्यावरती त्या नदीची काठ किंवा त्या विहिरीचा तळ हा जो आहे तो समृद्ध होतो आणि त्या समृद्ध झालेल्या मातीपासून एक नवीन सृष्टीचे निर्माण हे होत असतं। यामुळेच गणपती बाप्पाला नवीन सृष्टीचा निर्माता असं म्हटलं जातं। आता हा निर्माण करणारा देवता असेल आणि हे जर मातीचं महत्त्व असेल, हे जर भूमी सुपोषणाचं महत्त्व असेल, तर ह्याच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडू किंवा पेपर माचे ह्यासारख्या गोष्टी कुठून बरं आल्या? कळत न कळत आपण आपल्या ह्या सगळ्या काळामध्ये मुख्य भूमी सुपोषणाचा मुद्दा बाजूला ठेवून ह्या सर्व गोष्टी करतोय। त्यामुळे मी परत तुम्हा सगळ्यांना आवाहन करेन की परत एकदा आपण भूमी सुपोषणाला सुरुवात करूया आणि गणपती बाप्पाला शेणापासूनच बनवून एका नवीन गोष्टीची सुरुवात करूया। जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बोला गणपती बाप्पा मोरया।